जय पवार बारामतीतून निवडणूक लढण्याचे संकेत 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी दिले होते। 2 दिवसात काय चक्र फिरली कोणास ठाऊक। जय पवार आज थेट कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर आले। कर्जत जामखेडमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या। रोहित पवारांच्या कर्जतमध्ये जय पवारांचा दौरा। जय पवार कर्जत जामखेडमधून लढणार। अजित पवारांच्या नक्की मनात काय? जय पवार बारामतीतून निवडणूक लढण्याचे संकेत 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी दिले होते। 2 दिवसात काय चक्र फिरली कोणास ठाऊक। जय पवार आज थेट कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर आले। कर्जत जामखेडमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या। एवढंच नाही तर कर्जतचं ग्रामदैवत असलेल्या गोधड महाराज मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं। कार्यकर्ते जेव्हा बोलवतील तेव्हा कर्जतमध्ये येणार असल्याचा दावा जय पवारांनी केला। सगळ्याच मित्र पक्षांचे पदाधिकारी सहकारी येत आहेत आणि मी आज सहज भेट द्यायला आलो, सगळ्यांना भेटायला आलो आणि दर्शन घ्यायला आलो। राजकीय काही नाही नाही राजकीय काही नाही, सहज सगळ्यांना भेटायचं होतं। असे दौरे वारंवार होत होते। मी आता जर लोकांनी बोलवलं तर येऊन त्यांना नक्कीच भेटेल। जय पवारांच्या कर्जत भेटीवर रोहित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं। कर्जत जामखेडमधून अजितदादा लढणार की जय पवार लढणार याबाबत कन्फ्युजन असल्याचा अंदाज रोहित पवारांनी व्यक्त केला। जय पवार हे बारामतीमध्ये फिरण्याऐवजी आता कर्जत जामखेडमध्ये फिरायला लागले। आता काय हे चाललंय, कन्फ्युजन त्यांच्या लेवलला काय आहे हे आपल्याला बघावं लागेल। म्हणजे अजितदादा तिथे उभे राहणार का नाही राहणार। त्यामुळे डिझाईन बॉक्स नावाची जी एजन्सी ज्याला 200 कोटी रुपये दिलेले आहेत ती जरा गणलेलं दिसतंय बॉक्स। कर्जत जामखेडमधून पवार कुटुंबातीलच कोणीतरी उभा राहणार याची कुणकुण रोहित पवारांना लागली होती। आता अजितदादा की जय की पार्थ पवार यापैकी कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली। जय पवारांनी कर्जतच्या राजकीय हवामानाचा अंदाज घेतलाय। आता पाहूयात अजितदादा काय निर्णय घेतात। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।